नमस्कार. मी किशोर धारगळकर आणि आपण पाहता धारगळकर मीडिया नेटवर्क. मित्रांनो, राहुल गांधींनी आपल्या टीममध्ये एकापेक्षा एक रत्न जमा केलेली आहेत. जयराम रमेश असतील, ते आसामचे गोगोई असतील किंवा कन्हैया कुमार असतील. तर या कन्हैया कुमारांनी बिहारमध्ये मजबूत तारे तोडलेले आहेत. बिहारमध्ये आता इलेक्शन आहे, आपल्याला माहिती आहे लवकरच. त्याच्यामुळे एका बाजूला BJP जे आहे, भारतीय जनता पक्ष, ते मुसलमानांना मोदी की सौगात वाटतायत आणि अनेक अशा गोष्टी होत आहेत. तर काँग्रेसने काय केलं आहे, या कन्हैया कुमार यांना तिकडे, कारण ते बिहारचे आहेत मला वाटते, आणि ते JNUच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष होते. JNUमधल्या मूळचा माणूस कम्युनिस्ट, पण मग तो काँग्रेसवासी झाला. असो, तर त्याला जबाबदारी दिलेली दिसते काँग्रेसनी, की तू बिहारी असल्यामुळे तू इथे हे कॅम्पेन जोरात चालवायचं. आणि त्याने एक यात्रा काढलेली आहे, पलायन यात्रा, पलायन रोको नोकरी दो, असं तो म्हणतो आहे. आता एक थोडं विषयांतर करतो मी मित्रांनो, की आपण सगळे जाणताच की तुम्ही जिथे राहता तिथे आजूबाजूला जे उत्तर भारतीय, ज्यांना आपण भैया असं म्हणतो, आदराने म्हणतो, अशी जी मंडळी आहे ती विविध प्रकारची कामं करत असतात, पडेल ते कामं करत असतात, खूप मेहनती असतात. हे बिहार आणि उत्तर प्रदेशची जी कामगार मंडळी आहेत किंवा जे वर्कर्स आहेत ते खूप मेहनती असतात आणि प्रतिकूल परिस्थितीशी झगडून ते मेहनत करून नाव आणि पैसा कमवतात. तर आत्ता अशी बातमी आहे की उत्तर प्रदेशमध्ये ज्या रीतीने विकास होतो आहे योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली, तर तो विकास पाहता ठिकठिकाणचे जे उत्तर प्रदेशमधली जी मंडळी आहेत, कामगार मंडळी आहेत, त्यांचा लोंढा आता उत्तर प्रदेशच्या दिशेने जायला सुरुवात झालेली आहे, विशेषतः दक्षिणेतल्या राज्यातनं. कारण त्यांना जे पैसे इथे मिळतात, जे काम इथे मिळतं दक्षिणेमध्ये, तेच काम किंवा काम कुठलंही असेल, पण तोच पैसा किंवा मजुरी त्यांना आता उत्तर प्रदेशमध्ये हळूहळू मिळायला लागलेली आहे. कारण उत्तर प्रदेशमध्ये आपण जाणताच की कुंभमेळ्यातनं अगदी लाखो करोडो चं उत्पन्न त्या सरकारला झालेलं आहे आणि असंही आर्थिकदृष्ट्या ते जे राज्य आहे ते अतिशय वेगाने पुढे येत आहे. अशा वेळी तिथली जी मंडळी आहेत ती परत आपल्या मूळ प्रदेशाकडे जात आहेत. पण बिहारमध्ये मात्र ती परिस्थिती नाही आहे. बिहारमध्ये हे बरोबर आहे कन्हैया कुमारांचं, की तिथनं लोक पलायन करून आपल्या रोजीरोटी दुसरीकडे शोधत आहेत. पण हे का झालं? इतकी वर्ष काँग्रेसचं पण राज्य होतं ना तिथे, इतकी वर्ष RJDचं, लालू प्रसाद यांचं राज्य होतं तिकडे. त्यावेळी का नाही विकास झाला? का पलायन होत होतं त्यावेळी आणि अजूनही होत आहे? हा प्रश्न अशाकरता विचारावासा वाटतो कारण ह्या कन्हैया कुमारांनी एक वेडगळ असं वाटावं असं एक स्टेटमेंट केलेलं आहे. की कन्हैया कुमार काय म्हणतात की बिहारमध्ये काही नसेल, अगदी बिहार कंगाल असेल, पण बिहारकडे एक गोष्ट मात्र मुबलक प्रमाणात आहेत असं ते म्हणतात, आणि ते म्हणजे पाणी. आणि येणाऱ्या काळात पाण्यावरनं खूप रणकंदन होणार आहे. हे बरोबर म्हणाले ते. पण ते पाण्यावरनं जे काही रणकंदन होणार आहे त्याचा विचार करता मोदी आणि जे आताचं सरकार आहे, नितीश सरकार, त्यांनी तिथे रस्त्याचं जाळं विणायला बिहारमध्ये सुरुवात केलेली आहे. कारण त्यांना बिहारचं पाणी पळवायचं आहे. आपल्याला हे मी सांगू इच्छितो की भारतमाला प्रकल्प जो आहे केंद्र सरकारचा, त्याच्या अंतर्गत अनेक रस्ते चांगले बिहारमध्ये बनतात. आणि कुठल्याही प्रदेशाचा जर विकास व्हायचा असेल, आर्थिक विकास व्हायचा असेल, तर रस्ते खूप महत्त्वाचे असतात. पण हे कन्हैया कुमार काय म्हणतात की रस्ते अशा करता बांधतात की आमचं पाणी पळवणार. अरे, तुमचं पाणी जर असेल तर त्याच्यातनं अनेक प्रकारचा विकास साधता येईल ना. पाण्याला जर खूप मोठी किंमत येणार असेल, अगदी पेट्रोलपेक्षाही जास्त असं ते म्हणतात, तर ते चांगलंच आहे ना. पण त्यांनी मग त्याचा संबंध कुठे लावला? तीच राहुल गांधींची टेप, की ह्या पाण्याचा सगळा उपयोग जो आहे तो केंद्र सरकार आणि राज्य सरकार जे आहे त्यांना अदानीला फायदा करून द्यायचा आहे. हे शेवटी रेकॉर्ड जी सगळी आहे, राहुल गांधी आणि त्यांचे जे काही सहकारी त्यांनी रत्न निवडलेले आहेत त्यांचं जी रेकॉर्ड आहे ती शेवटी येऊन थांबते कुठे? तर अदानी. आता खरं तर
अदानीने आपल्या कर्तृत्वाने जे काही कमवलेलं आहे आणि हे जे कन्हैया कुमारसारखे लोक आहेत जे काँग्रेसला ज्याला आपण म्हणतो ना की भिकेचे डोळे काँग्रेसला लागावे अशा तऱ्हेचं जे वक्तव्य करतायत किंवा काँग्रेसला गर्तेत ढकलत आहेत असे हे अडाणी लोक आहेत जे अदानीचं नाव घेऊन अडाणीपणा करतायत. हे महत्त्वाचं आहे. खरं तर त्यांनी हा एक चांगला उपाय कदाचित त्यांचं सरकार आलं तर करायला हवा की ह्या पाण्याचा वापर करून नियोजनबद्ध वापर करून, कारण खूप पाणी पुराचं पाणी बिहारमधनं समुद्रात जाऊन मिसळतं किंवा त्याचा विनियोग बरोबर होत नाही. तो जर व्यवस्थित केला तर बिहारलाही चांगली ऊर्जितावस्था येऊ शकेल आणि ती येत असताना तिथे रस्ते होणं महत्त्वाचं आहे. पण हे सगळं न बोलता मोदी रस्ते बनवतायत ना, मग त्यांना विरोध करा. मग आमच्या प्रदेशाचा विकास झाला नाही तरी चालेल. अरे तुम्ही असं म्हणा ना की मोदी तुम्ही चांगले रस्ते बनवतायत, आम्ही पाण्याचा जो काही मुबलक साठा आमच्या प्रदेशात आहे त्याचा वापर करून बिहारला ऊर्जिता अवस्थेत आणू, असंही ते म्हणू शकले असते. पण मोदी आणि अडाणी ही नावं घ्यायची आणि लोकांना काहीतरी वेडगळासारखं, काहीतरी मूर्खासारखं काहीतरी स्टेटमेंट करून त्यांना एक त्यांची जी काय आहे सामान्य जनतेची ती भूलतापा मारून त्यांची फसवणूक करायची, हे काँग्रेसचं धोरण राहिलेलं आहे. मला असं वाटतं की राहुल गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अजून थोडंसं सिरियस व्हायला हवं. देशाचा विकास मग तो मोदींनी केला काय किंवा तुम्ही केला काय, लोकांकरता तो निश्चितपणे स्वागतार्हच आहे आणि असणार आहे. मग तो पाणी जर त्याच्याकडे बिहारकडे मुबलक असेल तर तुम्ही त्याचा चांगल्या दृष्टीने वापर करा. पण ते करण्याऐवजी मोदी रस्ते बांधतायत, आमच्याकडचं पाणी लुटतायत, अशी हंबक सगळी बडबड चाललेली आहे, ज्याच्यामुळे काँग्रेसचा जो ग्राफ आहे मित्रांनो तो वारंवार खाली जातो आहे. आणि बिहारच्या निवडणुकीमध्येही ह्याच्यापेक्षा काही वेगळं होणार नाही हे कन्हैया कुमारांनी जे काय आपलं स्टेटमेंट केलेलं आहे त्याने दाखवून दिलेलं आहे. असो, आज इथेच थांबतो. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.